नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, आजकाल आधार बायोमेट्रिक्सचा गैरवापर करून सायबर चोरटे अनेकांची फसवणूक करत आहेत. त्यामुळे आपलं आधार कार्ड लॉक करणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्ही तुमचं आधार कार्ड लॉक केलं नाही तर तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं. आधार कार्डला लॉक कसं करायचं तर याचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आपल्याला वाटतं की जोपर्यंत आपण आपला OTP कोणालाही सांगत नाही किंवा ATM पिन शेअर करत नाही किंवा कुठल्याही संशयास्पद लिंकवरती क्लिक करत नाही तोपर्यंत आपले पैसे सुरक्षित आहेत. परंतु सध्या अशा काही हायटेक पद्धती आलेल्या आहेत ज्यामध्ये तुमचा कुठलाही थेट सहभाग नसतानाही तुमच्या खात्यातनं पैसे काढून घेतले जाऊ शकतात. कारण आधारचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची फसवणूक केली जाते. तुमचे बायोमेट्रिक्स सुरक्षित ठेवल्यानं तुम्ही बिनधास्त राहू शकता. तुम्ही तुमचं आधार बायोमेट्रिक्स 2 प्रकारे लॉक करू शकता. तुम्ही UIDAIच्या वेबसाईट किंवा नवीन आधार ॲपला भेट देऊन तुमचे आधार बायोमेट्रिक्स लॉक करून ठेवू शकता. यासाठी तुम्हाला UIDAIच्या जे काही अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती तुम्हाला जावं लागेल. त्यामध्ये बायोमेट्रिक लॉक अनलॉक या पेजवरती तुम्हाला जावं लागेल. त्यानंतर लॉक आणि अनलॉक बायोमेट्रिक्सवरती क्लिक करा. तुमचा 12 अंकी आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड एंटर करा. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरती पाठवलेला OTP घ्या, तिथे एंटर करा आणि लॉकिंग सक्षम करा यावरती क्लिक करा. तुमचे बायोमेट्रिक्स आता लॉक झालेले आहे आणि तुम्ही प्रमाणीकरणासाठी ते तात्पुरतं अनलॉक करू शकता आणि पुन्हा नंतर लॉक करून ठेवू शकता. यामुळे काय होईल तर तुमच्या आधार कार्डचा तुमच्याशिवाय दुसरं कोणीही गैरवापर करू शकणार नाही. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.